नमस्कार रसिक जन हो. आजचा विषय पहिल्या 2 ओळीतच आपल्याला समजून येईल. तेज महाभूताच्या साह्याने त्रासदायक शक्ती दूर ठेवण्यासाठी केलेल्या क्रियेला औक्षण असे म्हणतात. संस्कृत शब्द उक्ष हा धातू आहे. या धातूचा अर्थ शिंपडणे असा आहे. हिंदू धर्मात औक्षण करणं शुभ मानलं जातं. लग्नप्रसंगी, मंगल कार्य, विवाह प्रसंगी, वाढदिवसाप्रसंगी असेल तर सुवासिनींनी ओवाळण्यासाठी दिव्यांची ज्योत ताम्हणात ठेवायची आणि त्या ओवाळण्याची जी क्रिया आहे त्याला आपण औक्षण असं म्हणणार. या शब्दाचा धार्मिक अर्थ दिव्याच्या प्रकाशाच्या साह्याने कार्यरत असलेल्या विश्वातील देवतांच्या लहरींच्या आगमनाच्या क्षणांचे स्वागत करणे असा आहे व तो क्षण लक्षात घेऊन या लहरींचा आश्रय आपण घ्यायचा असतो. कोणत्याही उत्तम क्षणाच्या आगमनाचे स्वागत करताना विश्वातून भूमीवर उतरताना आध्यात्मिक व सकारात्मक गोष्टी दीपज्योती क्रियाशील करतात. औक्षण करीत असताना म्हणजे त्या हलणाऱ्या दिव्याच्या ज्योती संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध असतात. या गोष्टी वाईट शोषून घेतात व अग्नितत्वात त्याचा नाश होतो असं मानलं जातं. दिव्याच्या साह्याने उत्सर्जित होणाऱ्या किंवा प्राप्त झालेल्या लहरी आरती करणाऱ्या व्यक्तीच्या शरीराभोवती फिरणारे संरक्षक कवच निर्माण करत असतात. मंगल प्रसंगी, स्वागत प्रसंगी, युद्ध प्रसंगी जाणारे सैनिक, गुरु, संत, महात्मे किंवा काही विशेष कार्य करण्यासाठी निघणाऱ्या व्यक्तींचे आपण औक्षण करत असतो. औक्षणात ताम्हणात असणाऱ्या वस्तूंची एक काही विशेषता असते. साजूक तुपाचा दिवा धनलक्ष्मी दर्शवितो. सुपारी टणक व अविनाशी असते. तर सोन्याची अंगठी सोन्यासारखे निष्कलंक व झळझळीत आयुष्य दर्शविते. कापसाची वात शुभ्र व स्वच्छ चारित्र्य दर्शवते आणि अक्षता या अविनाशी असतात. आपल्या धर्मामध्ये 16 संस्कार जन्मापासून ते मृत्यूपर्यंत केले जातात. त्या प्रत्येकामागे काहीतरी विज्ञान आहे. सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावला जातो किंवा शुभवार्ता समजले की आपण देवापुढे साखर ठेवून दिवा लावत असतो. त्याचेही 2 प्रकार आहेत, तेलवातीने आणि एक फुलवातीने. औक्षण सुचवते की कोणत्याही उत्तम क्षणांच्या आगमनाचे स्वागत करताना विश्वातून भूमीवर उतरणाऱ्या आध्यात्मिक व सकारात्मक गोष्टी दीपज्योतींना क्रियाशील करतात म्हणून औक्षण केले जाते व महत्त्वाची आहे. एखादी व्यक्ती घराच्या उंबरठ्यावर उभी असेल तर त्याच्या डोक्यात रजतम हे विचार असतीलच. म्हणून त्या व्यक्तीला आत घेताना त्याचं औक्षण करणं आवश्यक आहे. त्याचे जे विचार आहे ते उंबरठ्याच्या बाहेर राहतील आणि मग तो उंबरठ्याच्या आत येईल तेव्हा त्याच्या मनात ते विचार नसतील असं शास्त्र त्यामागे आहे. औक्षणाने वातावरण निर्मिती होत असते. वातावरण प्रसन्न होतं आणि अपेक्षित फायदा व आशीर्वादही प्राप्त होत असतात. निरांजनाच्या प्रकाशात उजळलेला चेहरा तेजस्वी दिसतो कारण त्या ज्योतीचे तेज त्या चेहऱ्यावर मिळत असते. धर्मशास्त्रानुसार औक्षण हे ज्येष्ठ व्यक्तीने आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तींचे करायला हवे. डोक्यापासून पायापर्यंत निरांजन लावून ओवाळायचे असते. तो सर्वशक्तिमान परमेश्वर असतो व तो या संपूर्ण देहाचे रक्षण करतो अशी प्रार्थना त्यामध्ये अध्याहूत आहे. रामरक्षेतसुद्धा याचा उल्लेख आहे. शिरोमे राघवम पातू, डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण देहाचे रक्षण करो ही प्रार्थना पण या रीतिरिवाजाला मोठा उदात्त हेतू दडलेला आहे. दुसऱ्याचे भले व्हावे म्हणून झटणारी ही आपली संस्कृती आहे. प्रतिकारक शक्ती कमी असलेली लहान मुलं, कर्ती मंडळी यांना बाहेरचे सोकॉल्ड एक्सपोजर फार खुणावत असतात आणि परिणामी त्यांच्या भोवतालचे जे ऊर्जा वलय असते ते क्षीण होते. महाप्रचंड ऊर्जेचे लघुरूप असलेल्या या दिव्याच्या ज्योतीने मग किंवा सुपारी, फुलवात, सुवर्ण या ऊर्जा वस्तूंनी मग त्याचं संरक्षण करायचं असतं. म्हणून लहान मुलांचं, कमजोर मुलांचं रोज औक्षण करावायचं असं शास्त्र सांगते. आता हे औक्षण कोणी करायचं तर ज्याचं हृदय त्या मुलाच्या प्रती, त्या व्यक्तीच्या प्रती प्रेमाने ओथंबून भरलं आहे अशा व्यक्तीने जर ओवाळले ना तर त्याच्या भोवतालचं आभावलय मजबूत होतं आणि शरीरातील ऊर्जा केंद्रे व आज्ञाचक्रे पुन्हा ॲक्टिवेट होऊन कार्यरत होतात व ती व्यक्ती बाधामुक्त होते असं आपलं शास्त्र सांगतं. पावसाळ्यात वातावरण थोडं खराब असतं, रोगराई पसरलेली असते, जीवजंतू निर्माण झालेले असतात. म्हणून पावसाळ्यात
घरातल्या व्यक्तींचं रोज औक्षण करावं असं आपलं शास्त्र सांगतं. चला तर करूया औक्षण आपल्या मंडळीचं, बालमंडळीचे, घरातल्या प्रत्येक व्यक्तीचे. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा.